नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. लोकसभेच्या मतदानाचा एक एक टप्पा जसजसा पार पडत चाललेला आहे, तसतसं उद्धव ठाकरेंचं बोलणं अधिक बेताल होत चाललेलं आहे. ते बोलतात कमी आणि बळतात जास्त, अशा प्रकारची स्थिती आहे. TV9 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अत्यंत निलाज्र विधान केलेलं आहे. संघाचं फडकं हे देशाचं निशाण होऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर स्वतःला अभिमानाने हिंदू हृदय सम्राट म्हणून घेत. उद्धव ठाकरे यांची परिस्थिती अशी आहे की त्यांची वाटचाल वेगाने मुस्लिम हृदय सम्राट बनण्याच्या दिशेने चाललेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लाखो स्वयंसेवक रोज संघस्थानावर ज्या भगव्या ध्वजाची स्थापना करतात, त्या भगव्या ध्वजाला उद्धव ठाकरे यांनी संघाचं फडकं म्हणून हिणवलेलं आहे. हा भगवा ध्वज उगवत्या सूर्याचं प्रतीक आहे. हा भगवा ध्वज हिंदूंच्या त्यागाचं, तपस्येचं आणि बलिदानाचं प्रतीक आहे. हा भगवा हिंदूंच्या संतांनी सुद्धा अभिमानाने मिरवला आणि तेवढ्याच अभिमानाने हिंदू योद्ध्यांनी सुद्धा मिरवला. या भगव्या ध्वजाखाली अनेक युद्ध झाली आणि हिंदूंच्या स्वाभिमानासाठी हिंदू पौरुषाने अनेकांचे जीव घेतले आणि अनेकांनी प्राणांचं बलिदान केलं. त्यामुळे हा संघाचा ध्वज देशाचा राष्ट्रध्वज जरी नसला तरी त्याचं महत्त्व कमी नाही आहे, कारण या भगव्या ध्वजाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानामुळे त्या इतिहासावर थुंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली तेव्हा पक्षाचा ध्वज म्हणून हाच भगवा स्वीकारला. तो अशासाठी स्वीकारला कारण हा भगवा हिंदुत्वाचं प्रतीक आहे. तेच हिंदुत्व जे उद्धव ठाकरे यांनी सध्या खुंटीला बांधून ठेवलेलं आहे, तेच हिंदुत्व जे उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी विकलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना आहे, परंतु शाखा हे त्या संघटनेचं केंद्र आहे आणि गट ही या केंद्राची उपरचना. जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची संघटना बांधली तेव्हा हेच दोन शब्द उचलले. याचा अर्थ स्पष्ट आहे की शिवसेना प्रमुखांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संघटन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी या दोन्ही गोष्टीचा प्रभाव होता. प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे वारंवार असा आरोप करत असतात की एकनाथ शिंदे यांनी माझा बाप चोरला. परंतु त्याच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व पुढे नेलं, याचा मात्र उद्धव ठाकरे कधी उल्लेख करत नाहीत. हे तेच विचार आहेत जे उद्धव ठाकरे यांनी लाथाडले, पायदळी तुडवले. हे तेच विचार आहेत जे उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी विकले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो हिंदुत्वाचा भगवा आजन्म खांद्यावर घेतला, जो मिरवला, जो उंच उंच आकाशामध्ये फडकवला, त्या भगव्याचा उल्लेख उद्धव ठाकरे सध्या ते साधं संघाचं फडकं अशा प्रकारे करतायत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारसरणीकडे पाठ फिरवल्यामुळे ते अशा प्रकारचं विधान करायला धजावलेले आहेत. त्यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार फक्त लाथाडलेले नाही आहेत, त्यांनी अशी एक विचारसरणी स्वीकारलेली आहे ज्या विचारसरणीचा शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर विरोध केला. ही विचारसरणी काँग्रेसची विचारसरणी आहे. ही बेगडी धर्मनिरपेक्षतावादाची विचारसरणी आहे जी सांगते की हिंदूंचा अपमान करा, हिंदूंच्या श्रद्धांचा अपमान करा आणि कट्टरतावादी मुस्लिमांना खुश करून त्यांची मतं स्वतःच्या पारड्यात टाकून घ्या. ही विचारसरणी कुठेही मुस्लिमांचं सुद्धा भलं करत नाही. ही मुस्लिमांना ना शिक्षण देत, ना त्यांना रोजगार देत, ना त्यांचं जीवनमान उंचावत, कोणत्याही प्रकारे भलं नाही. फक्त तुष्टीकरण करायचं, फक्त खुश करायचं आणि मतं पारड्यात टाकून घ्यायची. मुस्लिमांमधल्या कट्टरतावादाला खतपाणी घालायचं. हजरत टिपू सुलतान की जय अशा प्रकारच्या ज्या घोषणा उद्धव ठाकरे यांच्या सभांमधून दिल्या जातात त्याचं कारण हेच तुष्टीकरण आहे. हा तोच दक्षिणेतला टिपू सुलतान आहे ज्याच्या नावावर लाखो हिंदूंच्या हत्या आणि हजारो हिंदू महिलांचे बलात्कार जमा आहेत, ज्यांनी हिंदूंना लुटलं, मारलं. अशा प्रकारच्या टिपू सुलतानचा जय जयकार उद्धव ठाकरे यांच्या सभांमधून होताना दिसतो. त्याचं एकमेव कारण आहे की त्यांनी भगव्याकडे पाठ फिरवलेली आहे. त्या भगव्याचा उल्लेख आज ते साधं फडकं म्हणून करतात. काँग्रेसने या देशावर जवळजवळ 6 दशकं राज्य केलं, परंतु कायम हिंदू विरोधी मानसिकतेमुळे आणि हिंदू विरोधी राजकारणामुळे हा पक्ष खड्ड्यात गेला. अशी स्थिती या पक्षावर आली की ज्या पक्षाने 1984 साली विक्रमी बहुमत मिळवलेलं त्या पक्षाला स्वतःचा विरोधी पक्षनेता करता आला नाही. आणि या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर असं भाकीत केलेलं आहे की काँग्रेसला 40ची संख्या पार करता येणार नाही. आणि हे घडलं केवळ भगव्याचा विरोध केल्यामुळे, हिंदुत्वाचा विरोध केल्यामुळे आणि हिंदूंना अपमानित केल्यामुळे. उद्धव ठाकरे यांची वाटचाल काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकून चाललेली आहे. उद्धव ठाकरे यांनी जे राजकारण सुरू केलेलं आहे ते हिंदू विरोधाचं राजकारण आहे. ज्या शिवसेनेच्या सभांमधून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या, त्याच शिवसेनेच्या सभांमधून आता अल्लाह अकबर आणि हजरत टिपू सुलतान की जय अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत. मुस्लिमांना खुश करण्यासाठी, त्यांची मतं आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हे सगळे चाळे सुरू केलेले आहेत. कधी काळी संजय राऊत अशा प्रकारची जेव्हा विधानं करत तेव्हा असं वाटायचं की संजय राऊत हे जास्त शरद पवारांकडे झुकलेले आहेत,
म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा त्यांचा ओढा कायम शरद पवारांकडे होता आणि त्यांच्या तालमीत तयार झाले असल्यामुळे संजय राऊत अशा प्रकारची विधानं करतायत. परंतु हे काही सत्य नाही आहे. संजय राऊत तेच बोलत होते जे उद्धव ठाकरे यांना अपेक्षित होतं. संजय राऊतांची ती तथाकथित बेगडी धर्मनिरपेक्षतावादी विधानं ही उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे केली जात होती. रोज सकाळी 9 वाजता भोंगा वाजवणारे संजय राऊत हे हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने खलनायक आहेत. परंतु संजय राऊत जे बोलतात, जे बरळतात, जी बडबड करतात, ती संपूर्ण स्क्रिप्ट मातोश्रीवरून आलेली असते, उद्धव ठाकरे यांनी दिलेली असते. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुद्द्यावरून संजय राऊत दुसऱ्या दिवशी पत्रकारांच्या समोर गोष्ट सांगत असतात. TV9ला उद्धव ठाकरे यांनी जो इंटरव्ह्यू दिलेला आहे त्या इंटरव्ह्यूवरून उद्धव ठाकरे यांची जी मानसिकता आहे ती पूर्णपणे आता हिंदूंच्या लक्षात आलेली आहे आणि याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उरलेल्या जागांवर जे मतदान होणार आहे त्या जागांमध्ये निश्चित दिसणार आहे आणि मुंबईमध्ये तर 100% दिसणार आहे. हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या भगव्या ध्वजाचा अपमान करून उद्धव ठाकरे यांनी जी माती खाल्लेली आहे त्याचा हिशोब चुकता करण्याची संधी मुंबईसह अन्य मतदारसंघामध्ये 20 मे रोजी मिळणार आहे. ही संधी मतदार निश्चितपणे साधणार या अपेक्षेसह या व्हिडिओमध्ये थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, या व्हिडिओखाली व्यक्त व्हा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.